नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आहे बँकेचे पैसे वापरून करोडपती कसे व्हायचे. मित्रांनो, काही लोक हसण्यावारे घेतील, पण ही गोष्ट खरी आहे. मित्रांनो, अनेक श्रीमंत लोक जे आहेत ना मित्रांनो, स्वतःचे पैसे वापरत नाहीत. ते बँकेचे पैसे वापरून स्वतःची संपत्ती बनवतात आणि करोडपती बनतात. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्टेपवर तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. प्रत्येक कॅल्क्युलेशन असं आहे ना मित्रांनो, अगदी सोपं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, लहान मुलांना देखील हे कॅल्क्युलेशन समजणार आहे. आणि ही गोष्ट मी जे कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगणार आहे ना, अनेक श्रीमंत लोक हीच कॅल्क्युलेशन वापरून स्वतःची मालमत्ता आणि संपत्ती तयार करतात आणि करोडपती बनतात. त्यामुळे काय करायचं आहे, व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे. जर तुम्ही व्हिडिओ अर्धवट सोडला आणि चुकीचा कन्क्लुजन घेऊन गेले तर मित्रांनो, तुम्ही करोडपती नाही, रोडपती व्हाल अगदी, मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे काय करायचं आहे, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मित्रांनो, चला पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो, आता काय, बँकेचे पैसे वापरून करोडपती कसे व्हायचे. बहुतेक लोक काय करतात, लोन घेतात, EMI भरतात आणि आयुष्यभर गरीबच राहतात. का गरीब राहतात? कारण की मित्रांनो, हे जे लोक असतात ना, हे काय करतात, नवीन लोन घेतलं की लगेच आयफोन घेतला, बाईक घेतली, कार घेतली, राईट. म्हणजे बॅड लोन्स घेतात. आपल्याला बॅड लोन्स घ्यायचे नाही. आपल्याला अशा वस्तू घ्यायच्या नाही आहे की जेणेकरून लोन घेतलं आणि आपल्याला त्याच्यापासून काही फायदाच नाही आहे. त्यामुळे आपल्याला नेहमी अशा वस्तू घ्यायच्या आहेत ज्यापासून आपल्याला फायदा आहे. आणि हेच काम श्रीमंत लोक करत असतात. तर मी काय म्हटलो, बहुतेक लोक काय करतात, लोन घेतात, EMI भरतात आणि आयुष्यभर गरीबच राहतात. पण श्रीमंत लोक काय करतात मित्रांनो, श्रीमंत लोक लोन घेतात, त्याचं ॲसेट विकत घेतात आणि ॲसेटमधून EMI भरून घेतात. ॲसेट म्हणजे काय, संपत्ती म्हणा, मालमत्ता म्हणा, काही ॲसेट असो, ते ॲसेट घेतात आणि त्याच्यातून EMI भरून घेतात. ओके, इथपर्यंत समजलं. इथं काय लिहिलं आहे, चुकीचा लोन गरीब बनवतो. ओके, राईट. म्हणजे काय, तुम्ही लोन घेणार, तुम्ही त्याचा आयफोन घेणार, कार घेणार, तर मित्रांनो तुम्ही संपत्ती वाढवत नाही, तुम्ही संपत्ती कमी करतायत. स्वतःला एक लोनमध्ये टाकतायत, बॅड लोन्समध्ये तुम्ही स्वतःला टाकतायत. पण योग्य लोन काय आहे, योग्य लोन जे असेल ना मित्रांनो, ते तुम्हाला करोडपतीच बनवतं. तर पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओचा सर्वात मेन पार्ट आहे. उदाहरण बघूया एक आपण. मित्रांनो, जर तुम्हाला करोडपती व्हायचं आहे ना, तर तुमच्याकडे आधी ₹1,00,000 तरी पाहिजे. ₹1,00,000 म्हणजे किती? ह्या उदाहरणात आपण 30 लाख रुपयाचा विचार करतो आहे. म्हणजे 30 लाख रुपयाचं हे आपण उदाहरण घेतलं आहे. तुमच्याकडे 10 लाख असो, 20 लाख असो, त्या प्रकारे तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकतात. पण आपण ह्या इथं उदाहरण घेतलं आहे 30 लाख रुपयाचं. मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, FD करायची. कितीची? 30 लाखांची FD करायची. FDवर आपल्याला ॲट 7% इंटरेस्ट रेटने व्याजदर मिळतं. हे तर तुम्हाला माहिती आहे. साधारणपणे 7% आपल्याला मिळूनच जाणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, FD करायची आहे 30 लाख रुपयाची. ओके, त्यात आपल्याला दर वर्षाला 7% इंटरेस्ट रेट मिळणार आहे. आणि नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची मित्रांनो, लोन घ्यायचं आहे. लोन घ्यायचं आहे 20 लाख रुपयांचं आणि त्याच्यावर व्याजदर किती? 8% इंटरेस्ट रेट पाहिजे आपल्याला. 8-9 हा व्हॅरी करेल मित्रांनो, फिक्स 8 मिळणार नाही तुम्हाला. पण जर तुम्ही योग्य प्रकारे लोन सल्लागार वगैरे यांच्याकडनं कन्सल्ट केलं तर कुठून तरी तुम्हाला 8% व्याजदराने लोन मिळू शकतं. आजही मिळतं. तर मित्रांनो, पहिलं काम काय केलं आपण, FD घेतली 30 लाखांची, त्यात आपल्याला 7% इंटरेस्ट रेट मिळाला. ओके, आणि नेक्स्ट काय केलं आपण, 20 लाखांचं लोन घेतलं, त्याला आपल्याला 8% व्याजदर दर वर्षाला भरायचं आहे. तर आपल्याला ह्या 20 लाखांचं काय करायचं आहे मित्रांनो, 20 लाखांचं आपल्याला घ्यायचं आहे शॉप. ओके, हे शॉप अशा जागेवर असू शकतं जिथे तुम्हाला 10 ते 12 हजार रुपये रेंट मिळायला हवं. अशा लोकेशनला तुम्ही हे शॉप घेऊ शकतात. तर आपण काय केलं, FD केली 7%नी आणि जे लोन घेतलं त्याचं आपण काय घेतलं, शॉप घेतलं. FD आपण मोडली नाही, लक्षात घ्या. FD आपण मोडलेली नाही आहे. 30 लाखाची FD केली आहे, 7% रिटर्न रेट, 7% इंटरेस्ट रेट आपल्याला तो मिळतो आहे. FD आपण मोडलेली नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. पण आता तुमच्या डोक्यात एक कन्फ्युजन असेल, EMI कशी भरायची. ओके, तर ते पण आपण बघणार आहोत की EMI कशी भरायची. कारण की आपण तर लोन घेतलं आहे 20 लाखांचं, हे याला व्याजदर चालू आहे, त्यामुळे आपल्याला हे EMI तर भरावंच लागणार आहे. FD आपण केलेली आहे. म्हणजे ह्या उदाहरणात तुम्हाला काय समजलं, आपण 30 लाखाचं लोन घेतलं, 20 लाखांचं आपण शॉप घेतलं. हे आपलं लोन आहे. मेन लोन आपलं काय आहे, 20 लाख रुपये. पण 30 लाख आपले हे स्वतःचे आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला करोड कमवायचे आहेत ना, तर तुमच्याकडे लाख रुपये तर पाहिजेत. 50,000 10,000वर कोणी करोडपती बनत नाही. हे जे कॅल्क्युलेशन आहे ना, हे श्रीमंत लोकांच्या माइंडसेटसाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण बघणार आहोत EMI कशी भरायची. पुढची स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर मित्रांनो, पुढची स्टेप काय आहे, EMI कशी भरायची. तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन बघा तुम्ही. FD आपल्याला 30 लाखाची FD केली आहे, तिथून 7% इंटरेस्ट रेट मिळतं आहे आपल्याला. दर वर्षाला 7% आपल्याला इंटरेस्ट रेट मिळतो आहे. तो इंटरेस्ट रेट किती मिळतो आहे, 2,10,000 रुपये आपल्याला वार्षिक इंटरेस्ट रेट मिळतो आहे. ओके, प्लस
शॉपचे भाडे जे आपण शॉप घेतलं आहे मित्रांनो, तो आपण रेंटवर दिला आहे ना, त्याचं आपल्याला 12,000 रुपये रेंट मिळतं आहे. आपण इथे एक उदाहरणमध्ये 12,000 रुपये पकडलं आहे. हे तुम्ही कमी किंवा जास्त पण होऊ शकतात, तुमच्या लोकेशनवर ते अवलंबून आहे की किंवा काही वेळा तुम्हाला 10,000 रुपये मिळेल, काही वेळा 11 मिळतील, काही वेळा 12 मिळतील, काही वेळा 15 देखील मिळतील. पण आपण ॲव्हरेज 12 इथं पकडतो आहे. ते आपल्याला वार्षिक किती इन्कम होणार आहे, तो आपल्याला 1,44,000 रुपये प्रतिवर्षी तो आपला इन्कम होणार आहे. एकूण किती होत आहेत आता, 2,10,000 प्लस 1,44,000, 3,54,000 प्रतिवर्ष आपला इन्कम येतो आहे मित्रांनो. FD वरून 7% आणि शॉपचं जे भाडं आहे ते येतं आहे 1,44,000. तर हा आपला टोटल इन्कम आहे. आता EMI कशी भरायची हे खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. तर मित्रांनो, जे आपण लोन घेतलं आहे ते 20 लाखांचं आहे, त्याला 8% इंटरेस्ट चालू आहे 10 वर्षांसाठी. ओके, तर त्याचा EMI किती बनतो आहे, 24,000 रुपये. ओके, 24,000 रुपये EMI भरतो आहे. वार्षिक ती अमाऊंट किती होते, वर्षाची ती अमाऊंट होते 2,91,000 रुपये. ओके, पण आपला इन्कम किती येतो आहे मित्रांनो, 3,54,000 रुपये. पण आपला जो EMI येतो आहे तो 2,91,000 रुपये येतो आहे. म्हणजे आपला EMI कशातून भरले जातो आहे, FD आणि शॉपचं भाडं. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. FD आणि शॉपच्या भाड्यातून आपण आपली EMI पे करतो आहे मित्रांनो. हे बघा, पे करून पैसे उरत आहेत, त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन तुमचं प्लस मायनस करून घ्या इथं, की तुम्हाला काही वेळा रेंट कमी मिळालं किंवा तुम्ही FD कमी अमाऊंटची केली, त्या प्रकारे इथे करून घ्या तुम्ही. तर मी आपल्या कॅल्क्युलेशनप्रमाणे काय होतं आहे, EMI आपला कमी येतो आहे, आपला इन्कम जास्त येतो आहे. श्रीमंत लोक EMI खिशातून नाही, ॲसेटच्या इन्कममधून भरून घेतात. तेच आपण केलं आहे. ॲसेट म्हणजे काय, आपलं शॉप आहे, ॲसेट आहे. हे शॉप काय आहे, ॲसेट आहे. त्याच्यातून आपण त्या इन्कममधून आपण EMI भरून घेतली आहे. बघू आता नेक्स्ट स्टेप बघू आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो. 10 वर्षांनी काय होणार आहे बघा, 10 वर्षांनी आपण 10 वर्षाचं लोन घेतलं होतं, त्यामुळे काय होईल, लोन पूर्णपणे निलून जाणार आहे आपलं. शॉप 100% आपली होणार आहे. ऑफकोर्स जर आपण लोन पे करतोय तर शॉप 100% आपली होणार आहे. FD अजूनही आपण मोडलेली नाही आहे, FD अजून चालू आहे. FDचं आपल्याला व्याज मिळतं आहे 60%. ओके, आणि सर्वात इम्पॉर्टंट जी आपण मालमत्ता बनवली आहे, संपत्ती बनवली आहे, त्याचं आपल्याला रेंट चालू आहे मित्रांनो, भाडं चालू आहे मित्रांनो अजून बी. म्हणजे आपण जे लोन घेतलं त्याच्यातून आपण शॉप घेतलं, शॉपचा इन्कम, शॉपचं जे रेंट आहे आणि FDचा जो इंटरेस्ट आहे त्याच्यातून आपण शॉपचा EMI पे केला. 10 वर्षानंतर आपला FD पण आहे, शॉप पण आहे, लोन पण क्लिअर आहे आणि आपल्याला प्लस ॲडिशनल इन्कम आपला चालू आहे, जो भाड्याच्या स्वरूपात आपल्याला मिळणार आहे. आता बघा मित्रांनो, EMI आपण कशी भरली, आपण EMI पगारातून नाही भरली, आपण खिशातून नाही भरली, आपण काय केलं, ॲसेटच्या इन्कममधून EMI भरून घेतली आहे. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. ओके, 10 वर्षांनी बँकेचे पैसे संपले पण ॲसेट तुमची झाली, बरोबर ना. 10 वर्षात बँकेचे पैसे व्याज सर्व मिटलं पण ॲसेट आपली झाली. आत्ताच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सांगा की नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे. ओके, तर आपण नेक्स्ट टिप बघूया. करोडपती होण्याचा फॉर्म्युला काय होता मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं आपण, की लोन घेऊन मोबाईल घेऊ नका, कार घेऊ नका. लोन घेऊन काय घ्या, लोन घेऊन ॲसेट घ्या मित्रांनो, ॲसेट घ्या, संपत्ती घ्या, मालमत्ता घ्या आणि त्याच्यातून तुमचा EMI भरा. त्या गोष्टीला वेळ द्या. 10 वर्षाचं आपण लोन घेतलं आहे, राईट, तर त्या गोष्टीला वेळ द्या आणि EMI तुमच्या ॲसेटमधून भरून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही बँकेचे पैशांनी करोडपती बनू शकतात, राईट. तर श्रीमंत लोक काय करतात, बँकेचे पैसे वापरून ॲसेट तयार करतात आणि खिशातून EMI भरत नाही, ॲसेटमधून EMI भरून घेतात, राईट. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होता. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत इथपर्यंत बघितलं असेल ना, तर मला सांगा तुम्ही अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील ते टॉपिक सांगा मला. आणि ह्या व्हिडिओमध्ये जर काही चुकलं असेल ना मित्रांनो, हे सुद्धा सांगा मला, कारण की मी सुद्धा माणूस आहे, माझंसुद्धा काही कॅल्क्युलेशन चुकू शकतं, हे मी पण रिसर्च करून मी तुम्हाला सांगतो आहे. तर तुम्ही मला सांगा की अजून कोणते टॉपिक हवे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय अशी चूक झाली ते पण मला सांगा. मी नेक्स्ट टाईम अजून प्रयत्न करेल की चुका नको व्हायला. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की काहीतरी शिकायला मिळालं असेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत जे लोक अशा गोष्टींमध्ये इंटरेस्टेड असतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. थँक्यू सो मच.